मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। आजचा विषय आपण मुलांच्या अभ्यासाबद्दल, मुलांनी कोणती लाईन घ्यावी शिक्षणाची त्याबद्दल आहे। रमाकांत चौधरी चोपडा आणि जगदीश भारंबे नाशिक आणि विजयलाल शर्मा अहमदाबाद यांनी ह्या 3 जणांनी विषय सुचवला आहे। म्हणूनच आजचा कार्याचा विषय आपण मुलांच्या अभ्यासाच्या बाबत करणार आहोत। कार्य सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। आपण मुलांना शाळेत टाकतो, 10वी 11वी पावतर तर ठीक असते, ते तर करावंच लागते, परंतु पुढे लाईन बदलावी लागते। आपल्याला कुठल्या क्षेत्रात काम करायचं आहे, कुठल्या क्षेत्रात शिकायचं आहे, मुलांना कुठल्या क्षेत्रात टाकायचं आहे, मुलांची इच्छा काय आहे, आईवडिलांची इच्छा काय आहे, याचा सांगोपांग विचार करून आपण शाळेमध्ये मुलांना टाकत असतात। परंतु शाळेमध्ये मुलांना टाकत असताना काही वेळेला रिझल्ट येत नाही, अनुत्तीर्ण होतात, वर्ष 2 वर्ष वाया जातात, पैसाही जातो आणि मग मुलांमध्ये निराशा येते आणि मुलं काही असे म्हणतात की आता आम्ही शिकतच नाही। मग तशी वेळ येऊ नये म्हणून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन घेणं अत्यंत आवश्यक आहे। काही वेळेला पुष्कळसं आपण बघतो की डॉक्टरी विद्या शिकतात, डॉक्टरी विद्या शिकत असताना पदवी पण त्यांना प्राप्त होते, परंतु त्यांचं प्रॅक्टिस चालत नाही, दवाखाने चालत नाही आणि मग नाईलाज असतो, त्यांना दुसऱ्याच्या दवाखान्यामध्ये काम करावं लागते। डॉक्टरांची संख्या वाढू लागली आहे असं अनेक डॉक्टरांचं मत आहे, परंतु डॉक्टरांची संख्या वाढायलाही हवी, कारण पब्लिकही, जनताही वाढलेली आहे। परंतु मोठ्या दवाखान्यात ज्या वेळेला ही मंडळी काम करतात त्यावेळेला तुटपुंज पगारावर यांना काम करावं लागते। मी ज्या वेळेला चौकशी केली तर MBBS झालेले मंडळी 10,000 रुपये महिन्यावर काम करत आहे, MD झालेली मंडळी सुद्धा 20,000वर काम करत आहे। काही ठिकाणी तर पगारच नाही आहे। तुम्ही जेवढे मिळवून द्याल त्याच्या 10% 20% देण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे। हा प्रकार महाभयंकर आहे आणि तो जीवानीशी खेळला जाण्याचाच उद्योग आहे। काही वकील मंडळी असतात, काही वकील मंडळी तरबेज असतात, त्यांचा व्यवसाय उत्तम चालतो, काही वकील होऊनही त्यांचा व्यवसाय चालत नाही, अशी शोकांतिका निर्माण होते। पुष्कळशी डॉक्टर मंडळी, पुष्कळशी वकील मंडळी, पुष्कळसे PhD झालेले लोक शेती करतात आहे, इतर व्यवसायाकडे झुकलेले आहे, हे असं आपल्याला पाहायला मिळते। आपण जर शहरामधून गेले आणि रिक्षामध्ये बसले तर रिक्षा चालकाला विचारलं का रे तू काय शिकलाय, तर तो सांगतो MCOM, BCOM, MSc। आता एवढं शिक्षण घेऊन काही उपयोग नाही आणि भाड्याची रिक्षा चालवतो। तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण हे बघायला हवं की आपल्या मुलाला, आपल्याला कोणती शिक्षा उत्तम राहील आणि आपण कोणत्या याच्यात यश मिळवू। मंगळ हा डॉक्टरीचा कारकग्रह आहे, पोलीस खात्याचा कारकग्रह आहे, सैनिकाचा कारकग्रह आहे, सिव्हिल इंजिनियरचा कारकग्रह आहे, कारपेंटरचा कारकग्रह आहे, वीट कामाचा कारकग्रह आहे, शेतीचा कारकग्रह आहे। म्हणून मंगळ आपल्या कुंडलीत कोणत्या अवस्थेत आहे हे बघायला पाहिजे। मंगळ उच्चीचा असेल, उच्च श्रेणीचा असेल तर तुम्ही डॉक्टर होऊ शकतात। मंगळ हा रवीच्या सान्निध्यात असेल, रवी मंगळाचा योग असेल, कर्तव्याच्या भावेत असेल आणि तो भाग्यात जात असेल, लाभात जात असेल तर तुम्ही उत्कृष्ट पोलीस अधिकारी होऊ शकता। रवी गुरुचा योग आला तर आपण उत्कृष्ट इंजिनियर बनू शकतात। मंगळ रवीचा योग आला तुम्हाला, तुम्ही उत्कृष्ट सिव्हिल इंजिनियर होऊ शकतात। रवी उच्चीचा असला तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक इंजिनियर होऊ शकतात।
गुरु तुमचा प्राधान्यकारक ग्रह असला तर तो BCom MCom CA तुम्ही होऊ शकतात. शनी प्रगाढ पंडितामध्ये असला, तोही केंद्रीय असला, त्रिकोणात असला तर उत्तम वकील आणि त्यानंतर LMT काय म्हणतात ते जज महाशय तुम्ही होऊ शकतात. मग आपण शिक्षण कोणतं घेणार आहे हे आपल्या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून अगोदर पाहून घेणं. काही विद्यार्थी खूप हुशार असतात, टॅलेंट असतात, इतर क्षेत्रात असतात, पण शाळेच्या याच्यात यश नाही येत. तर असं काय यश येत नाही तर त्यांच्या कुंडलीमध्ये तो अभ्यास नसतो, हे लक्षात घ्या. आता असं बघत असताना आपण कुंडलीमध्ये बघतो प्रत्येक ग्रह कशा ना कशाचा कारकग्रह आहे. गुरु हा कुंडलीमध्ये गणिताचा अकाउंटचा कारकग्रह आहे. रवी इलेक्ट्रॉनिकचा कारकग्रह आहे. गुरु कॅम्प्युटरचा कारकग्रह आहे. शनी वकिलाचा कारकग्रह आहे. मंगळ पोलीस खात्याचा कारकग्रह आहे. डॉक्टरीचा कारकग्रह आहे. हर्षल योगामध्ये पाहिलं तर संशोधकाचा कारकग्रह आहे. असे विविध कारकग्रह, पण ते कोणत्या अवस्थेत आहे, ते स्वगुरू आहे, त्रिकोणादृष्टी आहे, त्यांच्यावर कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे, तो किती शक्तिपात आहे, त्याची ताकद किती आहे, तो कुठून आला आहे, कुठे जाणार आहे. शिक्षण घेणं म्हणजे पैसा कमवणं आज तरी तेवढंच आहे. म्हणून शिक्षणाचा कर्तव्याचा कारकग्रह आणि शिक्षणाचा कारकग्रह हा लाभात जातोय का भाग्यात जातोय, तर तुम्ही पुष्कळसं यश मिळवू शकतात, पैसा मिळवू शकतात. आणि तो जर मृत्यूस्थानी गेला असाल, तो तिथेच असला, कर्तव्यात असला, शिक्षणात असला, तर शिक्षण घेऊन काही उपयोग नाही असं बघायला मिळते. आता याच्यावरून मी असं पुष्कळांचं पाहिलं आहे की मुलं अत्यंत हुशार आहे, प्रत्यक्ष हुशार आहे, पण शाळेमध्ये का हुशार नाही आहे. आणि कुंडली त्यांना साथ देणारी आहे, तरी पण काय होत नाही आहे. कुंडलीचे ग्रहयोग पण बरोबर आहे, मग काय नाही आहे. तर समुद्रामध्ये तुम्ही पाहाल तर वरती तुम्हाला काडी कचरा मिळेल, आणि जर तुम्ही पोहण्याची ताकद असली, खाली गेले तर हिरे माणके आणाल. तसंच ज्योतिषाने खोलात विचार करायला हवा. असं बघत असताना मला असं दिसून आलं, एक लीला नावाची मुलगी होती, लीलावती. फार टॅलेंटेड होती, हुशार होती. तिचं जन्मनाव लीला होती, परंतु तिचं शाळेतलं नाव यामिनी होती. आता लीलावतीच्या नावानं मेष राशी येते आणि यामिनी नावाच्याने वृश्चिक राशी येते. आणि मग हे हुशार का झाली नाही, नापास का होत गेली, आणि मग घरी का राहिली. आता हे गृहिणी झाली आहे. मग हे काय झालं, तर याच्यामध्ये षडाष्टक योगामध्ये तिचं नाव आहे, जन्मनाव आणि प्रचलित नाव, म्हणून तिला यश मिळालं नाही. त्याच नंतर दुसरी मुलगी माझ्या लक्षात आली, माधवी नावाची. हे तिचं जन्मनाव आहे आणि सारिका नाव शाळेतलं नाव आहे, कुंभ राशीचं. आता या ठिकाणी माधवी म्हटलं की सिंह राशीत आहे आणि सारिका म्हटली की कुंभ राशीत आहे. मग या ठिकाणी रवी शनीचा कुयोग होतो, कधीच यश मिळणार नाही, किती तुम्ही लाख कोशिश करा. आता या बुद्धिवान असून शिक्षणात अपयश येते, मन एकाग्र असताना लक्षात राहत नाही. उच्च शाळा विद्यापीठात हे लोक आहे, क्लासेस अकॅडमीत आहे, मार्गदर्शक गाईड उत्तम आहे, घरात शिक्षणाचा वारसा आहे, PhD, डॉक्टर, वकील, अध्यापक, घरात आईवडील आहे, चांगले वस्तीत उच्चंभर वस्तीत राहणे आहे, सर्व सुख सुविधा आहे. मग अपयश काय येते, तर कुंडलीत बुधार्थ योग आहे, कुंडलीत विद्या योग आहे, तरी पण अपयश काय येते. ह्याविषयी मी संशोधन करण्याचा आणि खोलात जाण्याचा विचार केला तर जन्मनाव आणि प्रचलित नावाचा घोळपणा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. एकाची राजेंद्र नावाची होती जन्मनाव, आणि तो तुला राशीचा होता, आणि त्यांनी धनुराशीचा योगेश नाव ठेवलं होतं शाळेमध्ये. आणि शाळेच्या योगेश आणि धनुराशीच्यात गुरु शुक्राचा योग होतो. मन सदैव विचलित होण्याचा योग होतो, याला अभ्यासात लक्ष राहत नाही. त्याचप्रमाणे आपण जर या ठिकाणी बघायला तर शुक्र गुरुचा योग हा कुंडलीमध्ये अत्यंत घातक योग असतो. असा योग असताना रवी बुधार्थ योग हा जर आपल्या कुंडलीत असला तर तुम्ही अध्यापक होऊ शकतात. शनी स्वगुरु गुरुच्या सान्निध्यात असला तर तुम्ही जजची शिक्षा पास होऊ शकतात. मंगळ उच्चीचा असला तर डॉक्टर, सैनिक तुम्ही होऊ शकतात. गुरु रवी असला तर विद्याकारक आहे, BCom MCom CA तुम्ही होऊ शकतात. म्हणजे जन्मकुंडलीचा आणि प्रचलित नावाचा आणि जन्मनावाचा पण संयोग पाहून ज्योतिषांनी वर्तमान ज्यांना काय आहे, काय अडचण आहे, मुलाला का अपयश येत आहे हे बघायला हवं. याच्यासाठी जाणकार ज्योतिषाशी लागतो. या ठिकाणी कार्यक्रम समापन करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.